नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या अकॅडमीमध्ये पेपर झालेला होता. त्यातले आता आपण मॅथचे एक्झाम्पल बघणार आहोत. बघा, पहिला प्रश्न दिलेला होता, वर्गमुळात 10 प्लस वर्गमुळात 25 प्लस वर्गमुळात 108 प्लस वर्गमुळात 154 प्लस वर्गमुळात 225. बघा, असे क्वेश्चन आल्यानंतर काय करायचं, आपल्याला सिंपल वर्गमूळ काढायचं आहे आणि ती संख्या आलेली आहे, वर्गमूळ जो आलेला आहे तो पुढच्या संख्येमध्ये मिळवायचा आहे. म्हणजे बघा, इथे बघा काय आहे, 225 कशाचा वर्ग आहे, तर 15चा. मग 15 तो इथे मिळवायचा आहे, 15 इथे मिळवायचं आहे. बघा, 4 आणि 5 किती होता, 9, 5 आणि 1 6 आणि हा 169 कशाचा वर्गमूळ आहे, 13चा. मग तो 13 इथे मिळवायचा, कारण की प्लसचं चिन्ह दिलेलं आहे. तो 13 इथे मिळवल्यानंतर किती होता बघा, 8 आणि 3 11, हातच्याला 1 1 आणि 1 2 आणि 1 121 वर्गमूळात ठेवल्यानंतर काय येतो, याचा वर्गमूळ 11 तो इथे पुढे मिळवायचा. आता इथे 6 आणि 36 जर 36चा वर्गमूळ काढल्यानंतर काय येतो, 6 तो पुढे 6 इथे मिळवायचा आहे. म्हणजे इथे किती वर्गमूळात किती येतो आहे, 16. म्हणजे सिंपल 16 कशाचा वर्गमूळ निघेल, तर 4चा. कशाचा, 4चा. आपला आन्सर किती येईल, 4. किती नंबरचा ऑप्शन आपला बरोबर होता, 2 नंबरचा आन्सर आपला बरोबर होता. बघा, 2 नंबरचं क्वेश्चन बघू आपण. 2 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे बघा, काय दिलेलं आहे बघा, 286 गुणिले 286 दिलेलं आहे. 3 वेळा गुणाकार आहे आणि इथे 264चा 3 वेळा गुणाकार आहे मायनसमध्ये. आणि खाली काय दिलेलं आहे, 286 2 वेळा गुणाकार प्लस 286 गुणिले 264 आणि प्लस 264 गुणिले 264. म्हणजे सिंपल काय दिलेलं आहे, आपल्याला बीजगणिताच्या फॉर्म्युल्यामध्ये दिलेलं आहे. कसं बघा, 3 वेळा गुणाकार आहे इथे, म्हणजे सिंपल आपण काय करून घ्यायचं आहे, एचा क्यूब वजा बीचा क्यूब किंवा एचा घात तिसरा वजा बीचा तिसरा घात भागाकारामध्ये काय दिलेलं आहे, 2 वेळा गुणाकार इथे म्हणजे एचा वर्ग प्लस इथे ए आणि बी दिलेले आहे. म्हणजे सिंपल ए बी आणि इथे 2 वेळा बीचा वर्ग दिलेला आहे. सिंपल या फॉर्मॅटमध्ये आलेलं आहे, कारण की बघा, हा 286 म्हणजे ए आणि 264 म्हणजे बी आहे. आता ए क्यूब किंवा एचा तिसरा घात वजा बीचा तिसरा घात, त्याचा फॉर्म्युला काय असतो बघा, ए वजा बी दुसऱ्या कंसात एचा वर्ग प्लस ए बी प्लस बीचा वर्ग आणि खालची टर्म आहे तशी पुढे लिहून घेऊ आपण, ए वर्ग प्लस ए बी प्लस बीचा वर्ग. म्हणजे सिंपल बघा, हा ब्रॅकेटमधली ही टर्म आणि इकडच्या वरच्या ब्रॅकेटमधली ही टर्म कॅन्सल होऊन जाईल, कारण की गुणाकारामध्ये वरती गुणाकारात आहे आणि खालची भागाकारात सारखी टर्म आहे, त्यामुळे ही टर्म आणि ही टर्म कॅन्सल होऊन जाईल. खाली काय उरेल, फक्त ए मायनस बी. म्हणजे इथे काय उरेल, फक्त ए मायनस बी. आता आपण यांच्या किमती टाकू. एची किंमत किती आहे, 286 वजा बीची किंमत किती आहे, 264. आता यांची वजाबाकी जर केली तर काय येतो बघा, आपला आन्सर 6मधनं 4 गेले किती उरता, 2. 8मधनं 6 गेले किती उरता, 2. आणि 2मधनं 2 गेले किती उरता, 0. म्हणजे लिहिण्याची आपल्याला काय गरज नाही आहे. म्हणजे सिंपल आपला आन्सर किती येतो, 22. बघा, ऑप्शनमध्ये किती नंबरचा ऑप्शन आपला बरोबर होता, 2 नंबरचा ऑप्शन आपला बरोबर दिलेला आहे. आपला आन्सर बघा, तिसरा प्रश्न दिलेला आहे, 5च्या घातांकामध्ये -4चा गुणाकार व्यस्त किती, असं दिलेलं आहे प्रश्न. म्हणजे सिंपल काय दिलेलं आहे, 5च्या घातांकामध्ये काय आहे, -4 दिलेलं आहे, त्याला आपल्याला गुणाकार व्यस्तमध्ये लिहायचं आहे. बघा, घातांकाच्या नियमामध्ये काय असतं बघा, एचा -n वा घात असेल तर लिहिताना आपण घातांकाच्या नियमानुसार कसं लिहितो, 1/a आणि इथे n लिहितो, कारण की मायनस असतो, व्यस्त असतो खाली. म्हणजे सिंपल याचं आपल्याला कसं लिहिता येईल बघा, इथे 1/5 आपल्याला एक ऑप्शनमध्ये हा दिलेला आहे आन्सर. त्यामुळे आपला आन्सर किती नंबरचा येईल, बरोबर 3 नंबरचा आपला आन्सर बरोबर येईल. बघा, पुढचा क्वेश्चन बघू आपण. काय दिलेलं आहे, 0.6, 9.6 व 0.36चा लसावी किती. बघा, आपल्याला लसावी काढायला लावलेली कोणत्या संख्या दिलेल्या आहे बघा, 0.6, 9.6,
आणि शेवटची संख्या कोणती दिलेली आहे 0.36. बघा या दशांश चिन्हामध्ये संख्या आहेत त्याला पहिले आपण साध्या संख्येमध्ये कन्वर्ट करून घ्या. सिंपल बघा पॉईंट नंतर इथे 2 घरे आहे, इकडे 1 आणि इकडे एक घर आहे. त्यामुळे सिंपल यांना 100ने गुणाकार केलं तर आपल्याला डेसिमलमध्ये संख्या मिळणार आहे. म्हणजे कसं बघा जेव्हा आपण प्रत्येक संख्येला 100ने गुणाकार करू तेव्हा आपल्याला डेसिमलमध्ये संख्या मिळणार आहे. बघा म्हणजे इथे बघा कोणती मिळेल 60, इथे 960 आणि इथे काय मिळेल 36. आता सिंपल आपण यांचा लसावी काढू. आता सिंपल इथं 6ने भाग जाणारी संख्या आहे. सिंपल आपण काय करू 6ने भाग देऊ. 6 10 60, इथे 6 1 6 आणि किती उरत आहे 3 उरत आहे म्हणजे 36 तयार होतोय. इथे आता 6 6 36 पुढचा 0 ठेवून देऊ आणि इथे 6 6 36. आता इथे डबल 5ने भाग देऊ आपण, 5ने किंवा 2ने भाग देऊ आपण अगोदर. 2 पंचे 10, 2 8 16 पुढचा 0 आणि इथे 2 3 6. आता इथे बघा 5ने भाग जाईल या दोन संख्यांना आपण भाग देऊन देऊ. 5 1 5 16 पंचे 80, 3ला भाग जात नाही 3 तसंच ठेवून देऊ. आता बघा कोणत्या दोन कॉमन संख्यांना भाग जात नाही कोणत्या संख्यांना भाग जात नाही त्यामुळे सिंपल त्या संख्या तसं ठेवू. आता आपण सिंपल लसावी काढू. लसावी काय असतो बघा लसावी काय असतो ज्या संख्येने भाग दिलेला आहे आणि बाकीमध्ये ज्या संख्या उरल्या आहेत त्यांचा सिंपल गुणाकार असतो. म्हणजे सिंपल बघा इथे काय येईल 6 गुणिले 2 गुणिले 5 गुणिले 16 गुणिले 3. बघा आता या संख्येचा गुणाकार केल्यानंतर आपलं सिंपल आन्सर किती येणार आहे बघा काय येणार आहे 2880. आता आपण बघा आपला लसावी हा आलेला आहे LCM, पण आपण अगोदर किती 100ने गुणाकार केला होता या तिन्ही संख्यांना आपल्याला सोपं जावं त्यासाठी. त्यामुळे आपण सिंपल इथे 100ने भाग देऊन द्यायचं आहे. म्हणजे किती बघा 100ने जेव्हा आपण भाग देऊ अगोदर गुणाकार केलेला होता तो 100. आता सिंपल 100ने भाग दिल्यानंतर बघा हा 0 कॅन्सल हा 0 कॅन्सल पॉईंट 2 घर इकडे सरकणार आहे. म्हणजे सिंपल काय असणार आहे आपला आन्सर 28.8. पाचवा प्रश्न एका घरात असणाऱ्या 3 घड्याळांनी अनुक्रमे 12 30 आणि 42 मिनिटांच्या फरकाने ठोके देतात तर तिन्ही घड्याळे किती वेळांनी एकदाच ठोके देतील. म्हणजे सिंपल आपल्याला इथे काय काढायचं आहे लसावी काढायचं आहे LCM आपल्याला काढायचं आहे. म्हणजे सिंपल आता आपण मागच्या प्रश्नामध्ये काढलं तसं सिंपल घ्यायचं आहे. संख्या कोणत्या कोणत्या दिलेल्या आहे 12 30 42. बघा 6ने भाग जाणारी संख्या आहे सिंपल 6ने भाग देऊन द्या. 6 2 12 6 5 30 3 7 42. आता बघा खालच्या कोणत्या 2 किंवा 3 संख्यांना भाग जाणारी संख्या आहे का एखादी नाही आहे. सिंपल काय करायचं सिंपल यांचा गुणाकार करून घेऊ. लसावी बरोबर यांचा गुणाकार बघा ज्या संख्येने भाग दिलेले ते आणि बाकी उरलेले ते. सिंपल 6 गुणिले 2 गुणिले 5 गुणिले 7. आता सिंपल यांचा आपण गुणाकार करून घेऊ. बघा 6 पंचे 30 30 दुने 60 आणि 6 7 42 म्हणजे सिंपल 420 येणार आहे आपला गुणाकार. आता हा मिनिटांमध्ये आलेला आहे. कशामध्ये मिनिटमध्ये आपल्याला आलेले आहे लसावी. आपल्याला काय आन्सर बघा आपल्याला आन्सर कशामध्ये हवा आहे तासामध्ये हवा कारण की ऑप्शन सगळे आपले तासामध्ये दिलेले आहे. आता सिंपल आपण काय करू मग याला 60ने भाग देऊन देऊ. 420 भागिले 60 हा 1 0 गेला हा 1 0 गेला. आता 6ने भागिले 6 1 6 6 7 42 म्हणजे सिंपल किती येतोय 7 तास. आपला आन्सर किती येतोय 7 तास. सिंपल आपल्याला काय करायचं होतं लसावी काढायचं होता कारण की सगळे एकत्र केव्हा वाजणार आहे 7 तासानंतर वाजणार आहे. पुढचा प्रश्न बघू आपण. बघा काय दिलेला प्रश्न एका जागेच्या 2/3 1 पंचमांश भागाची किंमत 40,000 रुपये आहे तर त्या संपूर्ण जागेची किंमत किती. बघा एक जागा दिलेली आहे त्याची आपल्याला किंमत माहीत नाही टोटल पूर्ण जागेची किंमत आपल्याला माहीत नाही त्यामुळे आपण काय मानायचं आहे सिंपल एक्स मानायचं आहे. त्याच्यानंतर पुढे क्वेश्चन रीड करायचं आहे काय दिलेलं आहे एका जागेच्या 2/3 म्हणजे सिंपल 2 दिलेले आहे त्यामुळे सिंपल गुणाकारामध्ये 2/3 अजून पुढे 2/3 किती दिलेले आहे 1 पंचमांश म्हणजे 1/5 भागाची किंमत टोटल दिलेली आहे त्यांनी किती दिलेली आहे 40,000.
सिंपल आपल्याला इक्वेशन मिळालं आहे. आता सिंपल आपल्याला पूर्ण भागाची किंमत काढायला लावलेली आहे त्यांनी. संपूर्ण जागेची किंमत किती, म्हणजे सिंपल आपल्याला एकची किंमत काढायची, कारण की आपण काय मानलं आहे, पूर्ण भागाची किंमत एक्स मानलेली आहे. त्यामुळे सिंपल आता एकची किंमत काढायची. बघा सिंपल जशा मांडणी केली तशी तशी छाटणी करायची. बघा आता 2 इकडे, त्याच्यानंतर इकडे बरोबरचं चिन्ह आणि इकडची संख्या आहे. बघा इकडचं 2 येतो इकडे भागाकाराला येईल आणि इथले जे भागाकारातले इकडे ते गुणाकाराला जातील. म्हणून सिंपल काय करायचं आहे, ह्या 2ने इथनं डायरेक्ट भाग देऊन द्यायचं आहे. मांडणी करत बसायचं नाही, टाईमपास करायचा नाही आहे आपल्याला. म्हणून बे एक बे, बे दुने 4 आणि बाकीचे शून्य लिहून घ्या. त्याच्यानंतर इथलं यांचा गुणाकार होणार आहे, इकडे गुणाकार येणार आहे. बघा 3 5 15 आणि 15 दुने 30, 15 दुने 30 आणि बाकीचे शून्य लिहून घ्यायचे 1 2 3, इथले 4 शून्य. म्हणजे सिंपल आपलं एकची किंमत किती येते, एक्स बरोबर 3 लाख रुपये. एक्स बरोबर किती येते, 3 लाख रुपये येतोय. एक्स काय मानले आपण, पूर्ण जागेची किंमत ते, त्यामुळे एकची किंमत किती आले, 3 लाख रुपये आलेले. सिंपल काय करायचं आपल्याला, पहिले इक्वेशन मांडून घ्यायचं आहे आणि त्याचं आन्सर द्यायचं आहे. आणि छाटणी खाली लिहित बसायचं नाही, टाईमपास करायचं नाही, आपल्याकडे एवढा वेळ नसतो. बघा 7वा प्रश्न दिलेला आहे त्यांनी. शिवाचे वय श्रद्धाच्या वयाच्या तिप्पट आहे. श्रद्धाचे वय आदित्यच्या वयाच्या दुप्पट आहे. 4 वर्षापूर्वी शिवाचे वय श्रद्धाच्या वयाच्या 5 पट होते, तर आदित्यचे आजचे वय किती, असा प्रश्न विचारलेला आहे. बघा इथे 2 कंडिशन दिलेल्या आहे आणि तिसरी कंडिशन दिलेली, अशा 3 वेगवेगळ्या कंडिशन दिलेल्या आहे. बघा पहिली कंडिशन काय आहे, शिवाचं वय श्रद्धाच्या वयाच्या तिप्पट आहे, म्हणजे गुणाकारामध्ये 3. आणि दुसरी कंडिशन आहे श्रद्धाचे वय आदित्यच्या वयाच्या दुप्पट आहे. म्हणजे सिंपल बघा पहिल्या 2 कंडिशन घेतले तर शिवाचं वय 3 निघतं, इथे 3x निघतं, म्हणजे शिवाचं इथे 3x निघतं आजचं वय. आणि श्रद्धाचे किती निघते, 1x, इथे 1x इथे, कारण की श्रद्धाच्या समोर 1 आहे, इथे शिवा 1 आहे. नंतर दुसऱ्या कंडिशनमध्ये बघा श्रद्धाचं वय किती निघते, आदित्यच्या वयाच्या दुप्पट निघते, म्हणजे इथे काय असणार आहे, 2x असणार आहे. आणि आदित्यचे किती असणार आहे, 1x असणार आहे इथे, कारण की इथे 1 गुणाकाराला आहे श्रद्धा, म्हणजे सिंपल 1x. आता सिंपल तिसरी कंडिशन काय दिलेली, 4 वर्षापूर्वी, 4 वर्षापूर्वीची कंडिशन दिलेली. 4 वर्षापूर्वी काय होते, शिवाचं वय श्रद्धाच्या वयाच्या 5 पट होते, म्हणजे सिंपल मांडणी कसं, 4 वर्षापूर्वी शिवाचं वय किती असणार आहे, 3x वजा 4, कारण की आजचं किती आहे, 3x मानलेले आपण. आणि श्रद्धाचे किती असणार आहे, 4 वर्षापूर्वी 1x वजा 4 किती होणार आहे, बघा श्रद्धाच्या वयाच्या किती होणार आहे, 5 पट होणार आहे, म्हणजे सिंपल शिवाचं किती होणार आहे, 5 पट आणि श्रद्धाचं किती असणार आहे, म्हणजे सिंपल 1. सिंपल आपल्याला इक्वेशन मिळाले. आता सिंपल आपण सॉल्व करून घेऊ. बघा इथे सॉल्व करतो पुढे मी. बघा हा इकडे गुणाकाराला चालला जाईल आणि हा 1 इकडे गुणाकाराला, म्हणजे सिंपल इथे 1ने गुणाकार केलं तर काय येणार आहे आपलं, 3x वजा 4 बरोबर इकडे 5x वजाचं चिन्ह आणि 5 चोक 20. आता सॉल्व करू आपण इक्वेशन. बघा 5x इकडे, इकडे 3x आहे, चल इकडे व्हॅरिएबल. आता काय करू आपण, बघा या इक्वेशनमध्ये 5x इकडे आणि 3x इकडे, इकडे मोठी संख्या आहे, त्यामुळे इकडचा 3x इकडे वजाबाकीला घेऊन जा आणि इकडचा -20 इकडे प्लसला घेऊन या. बघा इथे काय होईल, 5x वजा 3x आणि इकडे हा आल्यानंतर बघा 20 - 4. आता 20मधनं 4 गेले किती उरले, 16. इकडे 5मधनं 3 गेले 2x. आता सिंपल 1ची किंमत निघेल आपल्याला, बे 1 बे आणि बे 8 16, म्हणजे 1ची किंमत किती निघाली आपली, 1ची किंमत 8 निघालेली आहे आपल्याला. आपल्याला काय काढायला लावले त्यांनी, तर आदित्यचे आजचे वय काढायला लावलेले. काय करायला लावले, आदित्यचे आजचं वय. बघा 1ची किंमत 8 आलेली आहे, म्हणजे सिंपल इथे श्रद्धाचं वय किती असणार आहे, श्रद्धाचं वय 8 असणार आहे, कारण की इथे 1ची किंमत आहे. जर 1ची किंमत इथे टाकली किती होईल, 8 वर्ष. आजचं वय श्रद्धाचं किती होईल, 8 वर्ष. पुढच्या कंडिशनमध्ये काय होतं, श्रद्धाचं वय आदित्यच्या वयाच्या दुप्पट आहे, म्हणजे सिंपल इथे काय असणार आहे बघा, 8ला आपल्याला 2ने भाग द्यायचं, म्हणजे सिंपल किती येणार आहे, 4 येणार आहे, म्हणजे 4 दुने 8, कारण की श्रद्धाचं वय आजचं किती आहे, 8 वर्ष आलेलं आहे. त्यामुळे आपला आन्सर किती येणार आहे, 4 वर्ष. आदित्यचं वय किती येणार आहे,
4 वर्ष. बघा 8वा प्रश्न दिलेला आहे त्यांनी. 7 क्रमवार विषम संख्येची सरासरी 15 आहे, तर पहिल्या व शेवटच्या संख्येतील फरक किती? सिंपल दिलेले 7 क्रमवार 7 म्हणजे 1 2 3 4 5 6 7. म्हणजे जेव्हा आपण सरासरी काढतो 7 संख्यांची म्हणजे 7ने भाग देतो म्हणजे सिंपल मधली संख्या येते. जर मधली संख्या जर 15 असेल, बघा मधली संख्या जर 15 असेल तर बघा पुढच्या 7 संख्या घ्यायच्या. विषम संख्या किती 2च्या गॅपने येतात म्हणजे 15 नंतर 16 समसंख्या आणि नंतर 17 येईल. मग इथे 17 त्याच्यानंतर पुढची 19 त्याच्यानंतर 21 येईल. 15च्या अगोदरची विषम संख्या बघा 13 11 आणि 9. आता त्यांनी काय सांगितले पहिल्या आणि शेवटच्या संख्येमधील फरक विचारलेले आहे. बघा पहिली संख्या कोणती आहे 9 आणि शेवटची संख्या कोणती 21 म्हणजे 21 मधनं 9 गेले किती उरता 12. सिंपल म्हणजे आपला आन्सर किती येणार आहे 12 येणार आहे. किती नंबरचा आपला ऑप्शन बरोबर आहे 4 नंबरचा आपला ऑप्शन बरोबर आहे. 9वा प्रश्न दिलेला आहे त्यांनी बघा. जर A/B बरोबर 5/6 व B/C बरोबर 7/8 तर A/B/C यांचा आपल्याला गुणोत्तर विचारलेलं आहे. सिंपल म्हणजे गुणोत्तराचा हा एक्झाम्पल आहे. म्हणजे सिंपल काय करायचं आहे संख्या लिहून घ्यायची. बघा A/B बरोबर 5/6 आणि पुढे काय दिलेले आहे B/C बरोबर किती दिलेले 7/8. सिंपल आता आपल्याला काय काढायचं आहे त्यांनी काय सांगितलं A/B/C काढायला लावले गुणोत्तर काढायला लावले यांच्या. सिंपल आता किमती टाकायची. बघा Aच्या समोर काय असणार आहे 5ची किंमत टाकली. Bची किंमत किती येते 6. त्याच्यानंतर इकडच्या याच्यात बघा Bची किंमत किती आहे 7. Bच्या खाली यायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर Cची किंमत किती आहे 8. सिंपल मांडणी केली. आता बघा इथे घर खाली त्यामुळे इथे हा 6 लिहायचा आहे आणि इथे पण घर खाली त्यामुळे इथे पण हा आपल्याला 7 लिहायचा आहे. आता सिंपल गुणाकार करून घ्यायचं. बघा 5 × 7 = 35 sin 7 = 42 sin 7 = 42 आणि 8 × 48 हे गुणोत्तरात आपण लिहून घेतलं. आता इथे संख्यांना भाग जातोय का बघा कोणत्या संख्येने भाग जातोय का चेक करायचं आहे. भाग जात असेल तर भाग देऊन द्यायचं आहे नाही तर डायरेक्ट आपला आन्सर लिहून घ्यायचं आहे. आता बघा इथे 35 आहे इथे 42 आहे इथे 48 आहे. ऑप्शनमध्ये दिसतंय का बघा 35 42 48 डायरेक्ट आपल्याला ऑप्शन दिलेले आहे आन्सरमध्ये. त्यामुळे आपला आन्सर काय येईल डायरेक्ट 35 42 आणि 48 2 नंबरचा ऑप्शन आपला करेक्ट आहे. बघा 10वा प्रश्न काय दिलेला आहे. एका गटात 90 व्यक्ती आहेत त्यात 38 चहा पितात 42 व्यक्ती चहा व कॉफी पितात. दोघं इतर सर्व व्यक्ती फक्त कॉफी पितात म्हणून कॉफी पिणाऱ्या व्यक्तींची संख्या किती? इथे फक्त कॉफी पिणाऱ्या नाही विचारलेलं आहे. इथे यांनी कॉफी पिणाऱ्या म्हणजे कॉफी चहा पण पित असतील आणि कॉफी पण पित असतील असे पण विचारलेले त्यांनी. फक्त कॉफी पिणारे नाही विचारलेले त्यांनी. म्हणजे सिंपल बघा किती आहे एकूण व्यक्ती किती आहे 90 आहे. एकूण व्यक्ती 90 आहे. त्याच्यातनं काही चहा पितात काही कॉफी पितात आणि काही चहा आणि कॉफी दोघं पण पितात ते. म्हणजे सिंपल काय दिलेले आहे बघा हे चहाचा ग्रुप आहे चहा पिणारे त्याच्यात बघा काय दिलेले बाकी. त्याच्यानंतर कॉफी पिणारे आहे बाकीचे. चहामध्ये किती आहे टोटल हा सर्कल 38चा आहे आणि दुसरा हा सर्कल किती आहे आपल्याला तो काढायचा आहे सिंपल. आणि दोघं पिणारे चहा आणि कॉफी पिणारे किती आहे टोटल त्यांनी दिलेले 42 दिलेले. मग सिंपल काय करायचं आपल्याला चहा आणि कॉफी पिणारे आहे ना ते आपल्याला दिलेले आहे आणि त्याच्यात काय मिळवायचं अजून आपल्याला इकडचे फक्त कॉफी पिणारे पण मिळवायचे इथले आपल्याला एक्स कॉफी पिणारे मिळवायचे. काय करायचं सिंपल हा सर्कल आहे चहा पिणाऱ्यांचा तो सिंपल याच्यातनं वजा करायचा आहे. म्हणजे सिंपल बघा कसं आपला फॉर्म्युला असतो बघा A युनियन B बरोबर प्रोबॅबिलिटी ऑफ A प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ B वजा इथे A इंटरसेक्ट B. आता बघा ए पार्ट इथला आहे आपला चहा पिणाऱ्यांचा किती आहे 38 प्लस इथला प्रोबॅबिलिटी ऑफ B इकडचा हा A सर्कल हा B सर्कल आहे. बीची किती आहे आपल्याला माहीत नाही एक्स आणि इथे बघा A इंटरसेक्ट B म्हणजे इथले दिलेले चहा आणि कॉफी पिणारे किती आहे 42 आहे वजा
आणि ए युनियन बी टोटल किती दिलेले 90 आहे. सिंपल आपल्याला पहिले एक्सची किंमत काढू आपण. म्हणजे सिंपल कशी निघणार आहे आपल्याला एक्सची किंमत 38 इकडे वजा केलं येईल. म्हणजे बघा कसं होईल 90 वजा 38 वजा 90 केलं किती होणार आहे 52 आणि बघा म्हणजे काय दिलेले टोटल एका ग्रुपमध्ये 90 व्यक्ती आहे आणि 90 पैकी बघा 38 चहा पितात फक्त आणि चहा आणि कॉफी पिणारे दोघं आहे ते किती आहे 42 व्यक्ती आहे आणि फक्त कॉफी पिणारे एक्स आहे आपल्याला ते माहीत नाही. आपल्याला इथं पण काय काढायला लावले फक्त त्यांनी कॉफी पिणारे काढायला लावलेले. म्हणजे सिंपल बघा फक्त कॉफी पिणारे पण येतील आणि चहा आणि कॉफी पिणारे पण येतील. आपल्याला कॉफी पिणारे काढायला लावलेले फक्त त्यांनी कॉफी पिणारे नाही सांगितले. म्हणजे इथले पण येणार आहे ह्या सर्कलमधले एवढा पार्ट पण येणार आहे. म्हणजे सिंपल आपल्याला काय करायचं आहे एकूण जेवढा गट आहे त्याच्यातनं फक्त आपल्याला 38 वजा करायचं आहे. म्हणजे सिंपल बघा 90 वजा 38 किती येतात 10 मधनं 8 गेले 2 आणि तो उष्ण घेतले एक 52. म्हणजे फक्त कॉफी पिणारे किती येणार आहे व्यक्ती टोटल 52 येणार आहे. आणि जर त्यांनी एकची किंमत काढायला लावली असती तर आपण काय केलं असतं कॉफी पिणारे ह्या सर्कलमधनं एवढं वजा करून टाकले असते. म्हणजे 42 वजा केले असते कारण की हा कॉफी पिणाऱ्याचा सर्कल आहे. म्हणजे सिंपल काय केलं असतं आपण एकची जर किंमत काढायची ठरली असती तर एक्स बरोबर काय आलं असतं 52. हा पूर्ण सर्कल 52चा आहे. म्हणजे त्याच्यातनं आपण हे 42 वजा करून टाकले असते. म्हणजे सिंपल काय आला असतं आपला आन्सर 10. एकची किंमत फक्त कॉफी पिणारे 10 आले असते. पण आपल्याला इथे काय विचारलं होतं त्यांनी कॉफी पिणारे विचारलेले होते हा पूर्ण सर्कल. म्हणून आपल्याला काय करायचं होतं फक्त चहा पिणारे ते वजा करायचे होते एकूण ग्रुपमधनं. आपला आन्सर किती आहे 52 आहे. इथे किती नंबरचा आपला ऑप्शन करेक्ट आहे तर इथे आपला ऑप्शन आहे 1 नंबरचा. इथे 11 प्रश्न दिलेलं आहे. एक कुरण 10 महिन्यासाठी भाडेतत्त्वावर घेताना संपतने राहुलच्या तिप्पट पैसे दिले. जर संपतने आपल्या 100 गायी 6 महिने तिथे चालविले तर राहुलने 4 महिन्यासाठी किती गायी चालवू शकतो. म्हणजे बघा इथे काय दिलेलं आहे संपत राहुलच्या 3 पट जास्त पैसे देतोय. किती 3 पट पैसे देतोय कोणाच्या राहुलच्या 3 पट पैसे जास्त देतोय. म्हणजे गुणाकारामध्ये 3 आहे सिंपल. आता आपण वर्क अँड टाईमच्या याच्यानुसार बघा इथे संपत 100 गायी किती महिन्यासाठी चालवतोय 6 महिन्यासाठी आणि इथला 3 पटचा तो 3 तसाच. आणि राहुल किती चालवतोय बघा राहुल किती गायी आहे त्या माहीत नाही आपल्याला ते आपल्याला काढायचं आहे. म्हणजे सिंपल आपण तो एक्स मानू आणि त्याच्यानंतर किती 4 महिन्यासाठी. आता सिंपल आपल्याला एकची किंमत काढायची कारण की गायीची किंमत आपल्याला निघणार आहे. सिंपल मग काय करायचं आता बघा छाटणी करायची सिंपल 3 1 3 3 दुने 6 त्याच्यानंतर 2 इकडे भाग करायला जाईल. म्हणजे सिंपल बे 1 बे बे दुने 4 एकची किंमत काढायची. आता हा 2 इकडे भाग करायला येईल सिंपल बघा एक्स बरोबर इकडे बे 1 बे आणि 50 दुने 100. म्हणजे सिंपल एकची किंमत किती येणार आहे 50. म्हणजे राहुल हे 4 महिन्यात किती गाई चारणार आहे 50 गाई चारणार आहे सिंपल. 12 नंबरचा प्रश्न दिलेला आहे. एक मीठ व पाणी यांच्या द्रावणात मिठाचे प्रमाण 15% आहे. ते द्रावण उन्हात ठेवल्यामुळे 30 kg पाण्याची वाफ झाली. त्यामुळे मिठाचे प्रमाण 20% झाले. तर मूळ द्रावण किती आहे. मिठाचं प्रमाण काढायचं ठरलं किती येतोय बघा मीठ बरोबर काय असणार एकूण द्रावण गुणिले 15%. जर 15% काढलं तर किती येईल सिंपल इथं मिठाचं प्रमाण किती येईल 0.15x मिठाचं प्रमाण पहिले. आणि जेव्हा हे भांडं उन्हामध्ये ठेवू तेव्हा पाण्याचं कमी होणार आहे. म्हणजे पाणी कमी झाल्यानंतर द्रावण टोटल किती असणार आहे द्रावण बरोबर एकूण द्रावणामधनं 30 kg कमी होणार आहे. बघा उन्हामध्ये ठेवल्यानंतर मीठ किती राहणार मिठाचं प्रमाण किती होतोय बघा मिठाचे प्रमाण किती होतंय
20% होते. मीटरचं प्रमाण किती 20% म्हणजे 0.20 टक्केवारीचं आपण याच्यामध्ये कन्वर्ट करून घेतलं फ्रॅक्शनमध्ये. आता बघा त्यांनी दिलेलं 20% होऊन जाते. म्हणजे सिंपल आपण काय करतो बघा, एकूण मीठ किती असणार आहे, जेवढंच असणार आहे, पहिले जेवढं होतं तेवढंच असणार आहे एकूणपैकी. म्हणजे 0.15x किती एकूण किती आहे x - 30 आणि किती होणार आहे 0.20 हा इथला आपला, कारण की एवढं टक्केमध्ये कन्वर्ट होऊन जाणार आहे. आता सिंपल जर इक्वेशन आपण सॉल्व्ह केलं तर बघा कसं होईल, हा इकडे गुणाकाराला जाईल, म्हणजे इथे काय उडेल 0.15x बरोबर इकडे हा इकडे गुणाकाराला जाईल, म्हणजे इथे काय होईल बघा 0.20x वजा इथे 30ला जर 20ने गुणाकार केलं तर किती येईल 600 आणि पॉईंट नंतर किती घर आहे 1 2 म्हणून 1 2 घर सोडून पॉईंट द्यायचं, म्हणजे सिंपल इथे 6 उरणार आहे. आता बघा हा 0.15 इकडे वजा बाकी जाईल आणि 6 इकडे पॉझिटिव्ह होईल, इथे 6 इकडे 20x मधनं बघा 0.20x मधनं 0.15x वजा केलं काय उरेल बघा 6 बरोबर 0.05x. आता आपल्याला x ची किंमत काढायची, कारण की एकूण द्रावण किती आहे x आहे, त्यामुळे मी इथे लिहितो 6 भागिले 0.05 आणि इकडे x. आता इथे पॉईंट नंतर 2 घर आहे, त्यामुळे आपल्याला वरती 2 घरं शिफ्ट करून देऊ आणि इथे फक्त खाली 5 ठेवू. म्हणजे सिंपल बघा काय होईल इथे 600 भागिले 5, कारण की 2 घरं आहे 2 शून्यवरती ठेवून दिले आणि इकडे x बरोबर किती येईल बघा 5ने भाग दिला तर 12 पंचे 60 आणि पुढचा एक 0 आहे, म्हणजे किती येईल 120. x ची किंमत किती निघेल आपल्याला 120. किती नंबरचा आपला ऑप्शन बरोबर होता बघा, मग 4 नंबर आपला आन्सर किती येतोय 120. 13 नंबरचा क्वेश्चन आहे, जर 3 माणसे किंवा 5 स्त्रिया यांना एक काम करण्यासाठी 50 दिवस लागतात, तर तेच काम 7 माणसे व 5 स्त्रिया एकत्रितपणे किती दिवसात पूर्ण करू शकतील. बघा असा प्रश्न आला तर काय करायचं बघा, किती दिलेले बघा इथे माणसं आणि इकडे फिमेल आहे स्त्रिया. बघा पहिले किती दिलेले बघा 3 माणसे किंवा 5 स्त्रिया आहे, ते एक काम करण्यासाठी 50 दिवस लागतात. किती लागत आहे वर किती आहे 50 आहे. दुसरी कंडिशन बघा काय दिलेली आहे, तर तेच काम 7 माणसे व 5 स्त्रिया एकत्रितपणे किती दिवसात करू शकतात. बघा काय दिलेलं त्यांनी 3 माणसं आणि 5 स्त्रिया एक काम 50 दिवसात करू शकतात, तर 7 माणसं 5 स्त्रिया किती दिवसात ते काम पूर्ण करू शकतात. असं किंवाचा एक्झाम्पल आलं तर काय करायचं सिंपल तिरकस गुणाकार करायचं. बघा पहिले काय करायचं आहे x ची किंमत काढण्यासाठी काय करायचं आहे x बरोबर पहिले यांचा पूर्ण गुणाकार करून घ्यायचं पहिल्या कंडिशनचा. म्हणजे बघा हा 3 गुणिले हा 5 गुणिले हा इथला 50, खाली काय करायचं आहे बघा यांचा तिरकस गुणाकार इथला, म्हणजे हा इथे आणि हा इथे यांची बेरीज करायची. बघा 3 5 15 प्लस 7 5 35. आता पुढे सॉल्व करू आपण. 3 गुणिले 5 गुणिले 50 आणि भागाकारामध्ये बघा 35 आणि 15 किती होणार आहे 50 होणार आहे सिंपल. आता सिंपल बघा इथे हा 50 आणि हा 50 कॅन्सल होऊन जाणार आहे, खाली काय उरेल 3 5 15, म्हणजे x ची किंमत किती येणार आहे 15 येणार आहे. म्हणजे नंतर 7 माणसं आणि 5 स्त्रियांना ते एकत्रित काम करण्यासाठी किती दिवस लागणार आहे तर 15 दिवस लागणार आहे. आपला किती नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे बघा 15 कुठे 2 नंबरच्या ऑप्शनमध्ये. 14 नंबरचा प्रश्न दिलेला आहे, ए ते बी हे अंतर 960 किमी आहे. ए येथून बी कडे सकाळी 9 वाजता एक गाडी 90 किलोमीटर वेगाने निघाली. त्याचवेळी बी येथून ए कडे एक गाडी तासी 70 किमी वेगाने निघाली, तर त्या गाड्या किती वाजता भेटतील. बघा काय दिलेलं आहे ए पासने एक गाडी निघते बी कडे जाते आणि एक बी कडनं ए कडे येते. एकूण अंतर दिलेलं आहे त्यांनी 960 किलोमीटर आणि त्या गाडी किती वाजता निघणार आहे सकाळी 9 वाजता निघणार आहे, सकाळी 9 वाजता निघणार आहे. बघा पहिली इकडनं जाते, ती गाडी इकडनं गाडी जाते, तिचं स्पीड बघा दिलेलं आहे त्यांनी 90 किलोमीटर
पर तास दिलेलं आहे आणि बीकडनं येणारी गाडी तिचं स्पीड किती दिलेलं आहे त्यांनी 70 किलोमीटर पर तासी. बघा जेव्हा गाड्या अपोजिट डायरेक्शन येत आहेत तेव्हा काय करायचं असतं आपल्याला वेगांची सिंपल बेरीज करायची असते आणि सिंपल आपल्याला काय काढायला लावलं त्यांनी तर किती वाजता भेटतील म्हणजे आपल्याला टाईम काढायचं आहे. म्हणजे सिंपल बघा टाईम बरोबर इथे एकूण डिस्टन्स किती आहे 960 आणि खाली काय असणार आहे वेगांची बेरीज म्हणजे सिंपल 90 प्लस 70 कारण की अपोजिट डायरेक्शन येत आहे. रेल्वेच्या याच्यामध्ये जेव्हा अपोजिट डायरेक्शन येतं तेव्हा आपण काय करतो वेगांची बेरीज करतो सिंपल. त्यामुळे इथे 960 भागिले यांची बेरीज केली किती येणार आहे 160. आता सिंपल भाग देऊन द्यायचं आहे बघा. हा एक शून्य गेला, हा एक शून्य गेला आणि 16 एक 16, 16 पंचे 80, 16 96 म्हणजे किती 6. टाईम किती येणार आहे 6 तासात भेटणार आहे. आपल्याला काय काढायला लावलं त्यांनी 9 वाजल्यानंतर 6 तासांनी किती होणार आहे टोटल टाईम बघा. म्हणजे 9 मध्ये आपल्याला 6 मिळवायचे बघा. 9 मध्ये आपल्याला 6 तास मिळवायचे इथले तास. 9 मध्ये आपण जर 6 तास मिळवले किती येतोय आपला आन्सर 15. 15 म्हणजे काय असतो 24 तास याच्यात 3 असतो म्हणजे सिंपल इथे किती येणार आहे आपला आन्सर 3 वाजता त्या एकमेकींना भेटणार आहे. बघा 15 नंबरचा प्रश्न दिलेला आहे. 10 पेन्सिलची खरेदी किंमत 9 पेन्सिलच्या विक्री किमती एवढी आहे तर शेकडा नफा किती. बघा इथे काय दिलेलं आहे रेशो दिलेला आहे त्यांनी. बघा काय दिलेलं आहे 10 पेन्सिलची खरेदी किंमत बरोबर 9 पेन्सिलच्या विक्री किमती एवढी दिलेली आहे. 9 पेन्सिलच्या विक्री किमती एवढी दिलेली आहे. म्हणजे सिंपल काय आहे खरेदी किंमत म्हणजे कॉस्ट प्राईस आहे आणि इकडे विक्री किंमत म्हणजे काय आहे सेलिंग प्राईस. शॉर्टकटमध्ये लिहिण्यासाठी आपल्याला म्हणजे सिंपल CPची किंमत काय येणार आहे समोरची इकडची म्हणजे 9 असणार आहे. म्हणजे बघा कॉस्ट प्राईस खरेदी किंमत CP बरोबर 9 असणार आहे म्हणजे 9 रुपयाला विकत घेणार आहे आणि विकणार कितीला आहे तो SP बरोबर 10 रुपयाला. आता सिंपल नफा तोटा काढण्याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे काय आहे बघा. विक्री किंमत सेलिंग प्राईस वजा कॉस्ट प्राईस खरेदी किंमत आणि भागाकारामध्ये खरेदी किंमत म्हणजे कॉस्ट प्राईस आणि गुणाकारामध्ये 100. आता सिंपल आपल्याला किमती टाकायची आहे. SP किती आहे सेलिंग प्राईस बघा विक्री किमतीच्या समोर किती आहे 10. SP किती आहे 10 वजा CP 9 भागाकारामध्ये 9 आणि गुणाकारामध्ये इथे 100. त्याच्यानंतर 10 मधनं 9 गेले किती उरतो 1 आणि खालचा 9 तसाच आणि इथे इकडचा हा 100% वारीसाठी पुढे. आता 9 ने भाग दिल्यानंतर बघा काय येतोय 9 1 9 एक बाकी उरतोय डबल 9 1 9 डबल एक बाकी उरतोय आणि 9 ने भाग देतो त्यामुळे खाली 9% कारण की 1 ला भाग जाणार नाही त्यामुळे उरलेला बाकी तसाच लिहून घेतला आणि ठेवून दिला. म्हणजे पर्सेंटेज नफा किती आला आहे नफा किती आलेला आहे 11/1/9%. 16 नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे. 16 नंबरचा जसे काही दराने 2 वर्षासाठी एक रक्कम बँकेत ठेवली आहे जर ती 4% अधिक दराने ठेवली असती तर पूर्वीपेक्षा 500 रुपये अधिक सरळ व्याज मिळाला असता तर ती रक्कम या एक्झाम्पलमध्ये आपल्याला सरळ व्याज दिलेलं आहे एक्स्ट्राचं. त्याच्यानंतर प्रिन्सिपल काढायचं आहे आपल्याला मुद्दल रेट दिलेला आहे 4% एक्स्ट्राचा आणि टाईम दिलेला आहे 2 वर्षासाठी. सरळ आपल्याला किमती टाकायचे बघा इथे सरळ व्याज दिलेला आहे तो 500 बरोबर मुद्दल काढायची प्रिन्सिपल काढायचं आपल्याला तो P तसा लिहिला. रेट दिलेला आहे त्यांनी 4% आणि टाईम दिलेला आहे 2 वर्षासाठी आणि खाली हा 100. त्याच्यानंतर सिंपल सॉल्व करायचं आहे. हा 100 इकडे गुणाकाराला येईल आणि 2 आणि 4 इकडे भागाकाराला येईल म्हणजे आपल्याला Pची किंमत निघेल. म्हणून P इकडे ठेवला त्याच्यानंतर 500 गुणिले हा 100 आणि खाली 4 गुणिले 2 म्हणजे सिंपल प्रिन्सिपल किती निघेल आपला मुद्दल 4 ने भाग दिल्यानंतर इथे 100ला 4 ने भाग दिल्यानंतर किती येईल 25 आणि 2 ने 500ला भाग दिल्यानंतर किती येईल
250. आता सिंपल यांचा गुणाकार केला तर किती येईल बघा. 25 गुणिले 25 किती होतं 625 आणि इथला हा एक शून्य. म्हणजे सिंपल आपलं मुद्दल किती निघेल प्रिन्सिपल 6250 रुपये. बघा किती नंबरचा आपला ऑप्शन बरोबर आहे 6250. 3 नंबरचा ऑप्शन आपला बरोबर. बघा पुढचा प्रश्न दिलेला आहे 17 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे. एका वर्तुळाचा व्यास 12 सेंटीमीटर असल्यास त्या वर्तुळाचा परिघ किती. बघा एक वर्तुळ दिलेला आहे आणि त्याचा व्यास दिलेला आहे. म्हणजे हा सेंटर पॉईंट आहे आणि सेंटर पॉईंटमधून जाणारी एक ही लाईन. म्हणजे सिंपल इथून तर इथपर्यंतचं अंतर दिलेलं त्यांनी डायमीटर व्यास दिलेला आहे. आपल्याला काय विचारलं त्यांनी परिघ किती म्हणजे सरकम्फरन्स विचारलेला त्यांनी. म्हणजेच काय असतं बघा सपोज जर इथून आपण चालायला सुरुवात केली तर पूर्ण इथून असा सर्कल मारून परत इथपर्यंत येण्यासाठी किती अंतर आहे ते काढायचं आपल्याला. सिंपल परिघ काढायचं आपल्याला. म्हणजे त्याचा फॉर्म्युला काय असतो बघा 2πr किंवा आपण डायरेक्ट πd पण घेऊ शकतो. डी काय असतो व्यास किंवा डायमीटर. आता इथे आर आहे तो काय असतो रेडियस. म्हणून दोघांना आपण कोणता पण फॉर्म्युला घेऊ शकतो. आपण डायरेक्ट हा πdचा फॉर्म्युला घेऊ. आता त्यांनी व्यास दिलेला व्यास किती आहे व्यास 12 सेमी दिले. बघा आता आपण वर्तुळाचा परिघ काढू. वर्तुळाचे परिघ बरोबर πd किंमत टाका पाय गुणिले 12. म्हणजे सिंपल लिहिताना आपण कसं लिहू 12 पाय. पायची किंमत आपल्या डायरेक्ट पायच्या याच्यामध्ये दिलेली आहे किमती बघा 24 पाय 12 पाय 36 पाय आणि 144 पाय. म्हणून सिंपल आपल्याला तसं ठेवायचं आहे. म्हणजे आपला आन्सर किती येईल बघा 12 पाय. बघा पुढचा एक्झाम्पल काय दिलेले आहे. एका समभुज चौकोनाचे 2 कर्ण अनुक्रमे 16 सेंटीमीटर व 10 सेंटीमीटर आहेत तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ किती. बघा समभुज चौकोन हा समभुज चौकोन आहे. ही बाजू आणि ही बाजू सारखी आहे. ही बाजू आणि ही बाजू सारखी आहे. याच्यामध्ये दोघं कर्ण दिलेले आहे. हा मोठा कर्ण दिलेला आहे बघा आणि हा एक दुसरा छोटा कर्ण दिलेला आहे. एक किती आहे बघा एक 16 आणि एक 10 आहे. हा मोठावाला 16 आणि हा छोटावाला किती दिलेला आहे 10 सेंटीमीटर. आता सिंपल याचा क्षेत्रफळ काढायचं असेल तर फॉर्म्युला काय असतो बघा समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ एरिया बरोबर काय असतो 1/2 कर्ण ए गुणिले कर्ण बी. म्हणजे पहिला कर्ण आणि दुसरा कर्ण 16 आणि 10 दोघातनं. इथं कर्ण गुणिले कर्ण केलं तरी चालेल. म्हणून सिंपल किमती टाका 1/2 गुणिले 16 गुणिले 10. आता 2ने इथे 16ला भाग द्या किती उरेल इथे 8. म्हणजे सिंपल 8 गुणिले 10 किती येईल आपला आन्सर 80. बघा किती नंबरचा ऑप्शन आपला करेक्ट आहे 2 नंबरचा. सिंपल फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आपल्याला. क्षेत्रफळ काढायचं ठरलं तर काय येईल फॉर्म्युला 1/2 पहिला कर्ण गुणिले दुसरा कर्ण. 19 नंबरचा प्रश्न दिलेला आहे त्यांनी. एका आयताची लांबी ही रुंदीच्या दुप्पट आहे जर त्या आयताचे क्षेत्रफळ 128 असेल त्याची लांबी किती. बघा त्याचं क्षेत्रफळ किती दिलेलं आहे 128 चौरस सेंटीमीटर. म्हणजे सिंपल बघा एक आयत दिलेला आहे. आयतात काय दिलेलं आहे त्यांनी आयताची लांबी ही रुंदीच्या दुप्पट असेल म्हणजे त्याची लांबी जर x असेल तर लांबी त्याच्या दुप्पट असेल. म्हणजे सिंपल 2x असेल. जर रुंदी x असेल तर त्याची लांबी ही 2x असेल दुप्पट असेल. आता सिंपल त्यांनी काय दिलेलं आहे आयताचे क्षेत्रफळ दिलेलं आहे. आता आयताचं क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय असतो आयताचं क्षेत्रफळ एरिया बरोबर काय असतो लांबी गुणिले रुंदी. काय असतो लांबी गुणिले रुंदी लेंथ इंटू विड्थ. आता सिंपल किमती टाकू आपण. क्षेत्रफळ त्यांनी ऑलरेडी दिलेले किती 128 चौरस सेंटीमीटर. तो लिहून घ्या 128 बरोबर लांबी किती घेतली आपण 2x आणि रुंदी किती आहे x. आता सिंपल यांचा गुणाकार करा. बघा इथं आता यांचा गुणाकार बघा किती होईल 2x स्क्वेअर म्हणजे 2x वर्ग आणि इकडे 128 तसाच. आता हा 2 आहे इकडे भागाकाराला घेऊन या
म्हणजे सिंपल 2ने जर भाग दिला किती येईल, बेसकी 12 आणि बेचोक 8 आणि इकडे उरला आहे एक्स वर्ग. आता एक्सचा जो वर्ग आहे तो इकडे घेऊन आलो तर काय होईल, वर्गमुळात 64 म्हणजे सिंपल 64 इकडे एक्स. आता 64 कशाचा वर्गमूळ आहे, 8. 8चा वर्ग काय आहे 64. 64चा वर्गमूळ काढल्यानंतर काय निघेल 8. म्हणजे एक्सची किंमत रुंदी किती आली आपली, रुंदी किती आली आहे 8 सेंटीमीटर. आपल्याला काय काढायला लावले त्यांनी, तर त्याची लांबी किती, लांबी काढायला लावलेली आहे. म्हणजे सिंपल बघा आयताची लांबी बरोबर काय येईल 2x. म्हणजे सिंपल 2 गुणिले एक्सची किंमत टाकू आपण 8 बरोबर 16 सेंटीमीटर. बघा 20 नंबरचा प्रश्न दिलेला आहे. एक मुलगा उत्तरेकडे तोंड करून उभा आहे. म्हणजे उत्तरेकडे तोंड करून उभा आहे, हा एक मुलगा आहे आणि तो उत्तरेकडे म्हणजे या साईडला इकडे तोंड करून उभा आहे. प्रथम तो डावीकडे 8 मीटर चालत गेला, म्हणजे डावीकडे जाणार आहे. नंतर तो उजवीकडे वळून 4 मीटर गेला, तर पूर्वीच्या स्थानापासून सध्या तो किती मीटर वर असेल, असा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे बघा तो उत्तरेकडे तोंड करून उभा आहे. त्याच्यानंतर आपल्याला बघा डायरेक्शनचं याच्यात इकडची साईड पूर्व असते, इकडची पश्चिम, इकडं नॉर्थ म्हणजे उत्तर आणि इकडे दक्षिण साऊथ. इथं बघा शॉर्ट ट्रिक कशी वापरायची आहे, इथनं नॉर्थ ईस्ट साऊथ वेस्ट सिंपल लिहून घ्यायचं आहे डायरेक्शनच्या एक्झाम्पलमध्ये. आणि सुरुवात कुठनं करायची, बघा तो उत्तरेकडे तोंड करून उभा होता म्हणजे नॉर्थकडे उभा होता. आता इथून त्यांनी काय सांगितलं आहे, प्रथम तो डावीकडे 8 मीटर चालत गेला, म्हणजे नॉर्थपासून डाव्या साईडला, म्हणजे डाव्या साईडला कोणता येईल, इकडनं सायकल फिरली तर वेस्ट साईडला, डाव्या साईडला इकडची साईड नॉर्थपासून इकडे. म्हणजे इथे किती गेला आहे तो 8 मीटर गेलेला आहे. नंतर उजवीकडे वळून 4 मीटर गेला. इथून उजवीकडे म्हणजे उजवी साईड ही या साईडला येते उजव्या साईड, म्हणजे सिंपल इथंच येणार आहे डबल. इथे किती गेला आहे 4 मीटर गेला. तर पूर्वीच्या स्थानापासून किती अंतरावर आहे, पूर्वीच्या स्थानापासून म्हणजे सिंपल बघा कुठे असणार आहे नॉर्थ वेस्ट, नॉर्थ आणि वेस्ट, नॉर्थ आणि वेस्टच्या डायरेक्शनचं आपल्याला काढायचं आहे. म्हणजे बघा डायग्राम काढू आपण. डायग्राम कशी येईल, सिंपल डायग्राम आपली अशी येईल. इथे काटकोनी येईल, म्हणजे इकडचा 4 असणार आहे नॉर्थ साईडचं आणि इकडचं किती असणार आहे 8 आणि इथली बाजू काढायची. आता सिंपल आपला फॉर्म्युला काय असतो, पायथागोरसचा फॉर्म्युला, बाजूचा वर्ग प्लस बाजूचा वर्ग बरोबर कर्णाचा वर्ग. सिंपल आपण इथे सॉल्व करू. इथली किंमत काढायची आपल्याला. म्हणजे सिंपल बघा लिहिताना कसं लिहितो आपण, कर्ण वर्ग बरोबर बघा कर्ण वर्ग बरोबर बाजूचा वर्ग प्लस बाजूचा वर्ग. आता सिंपल किमती टाकू. कर्ण आपल्याला माहीत नाही, सिंपल एक्स मानला आपण. आणि इथे बाजू, एक बाजू घ्या कोणती पण, 8चा वर्ग प्लस इथे 4चा वर्ग. सिंपल किमती टाका. सिंपल आता कॅल्क्युलेशन करा. बघा 8चा वर्ग किती येतो, 8 8 64 प्लस 4चा वर्ग 16. आता यांची बेरीज केली किती येते बघा, 4 आणि 6 10, हातच्याला 1, 6 आणि 1 7 आणि 1 8, इथे एक्स वर्ग. आता 80चा वर्गमूळ काढायचा आपल्याला. म्हणजे सिंपल बघा एक्स बरोबर वर्गमुळात 80. आता 80चा वर्गमूळ निघतोय का, नाही निघत आहे. त्यामुळे याची आपल्याला काय करावं लागणार आहे, आपल्याला याची फोड करावा लागणार आहे. म्हणजे फोड कशी होईल बघा, इथे 16 गुणिले 16 पंचे 80 काय होईल फोड 16 पंचे 80. आता बघा याचा वर्गमूळ काढू. सिंपल 16चा वर्गमूळ काय निघेल बाहेर 4 आणि 5चा वर्गमूळ निघणार नाही, त्यामुळे 5 तसाच. म्हणजे सिंपल एकची किंमत किती निघेल आपली 4 वर्गमुळात 5. म्हणजे सिंपल इथली किंमत किती असेल बघा, एक्स बरोबर 4 वर्गमुळात 5. आपलं आन्सर काय येईल मग, किती दूर असेल तो इथून तर इथपर्यंत किती दूर असेल 4 वर्गमुळात 5. बघा ऑप्शन आपला किती नंबरचा बरोबर होता, 3 नंबरचा आपला ऑप्शन बरोबर होता. बाकीचे विद्यार्थी काय करतील, डायरेक्ट आयशीवर टिक करून पुढे चालतील. असं नाही करायचं ना, त्याची फोड करायची आणि मग आन्सर चेक करायचं आहे. 21 नंबरचा प्रश्न बघू. बघा काय दिलेले, 1/2 प्लस 1/2
3 + 1/1 + 1/4 असा एक्झाम्पल आल्यानंतर काय करायचं बघा, दोन पद्धतीने आपण सॉल्व करू शकतो. काय करायचं आहे, हा इथे पहिले इथं गुणाकार करायचा प्लस बेरीज करायची आणि हा 4 वरती गुणाकाराला घेऊन जायचा. दुसरी पद्धत कशी असते शॉर्ट ट्रिकची, ती पद्धत सांगतो मी शॉर्ट ट्रिकची पहिली तुम्हाला. बघा काय करायचं आहे, 1/4 मांडून घ्यायचं. बघा कसं इथे लिहितो, बघा कसं मांडणी करायची. बघा हा 1/4 लिहून घ्यायचं आहे, 1 आणि 4 लिहिला. त्याच्यानंतर प्लसचं चिन्ह किती वेळा आहे, 3 वेळा आहे, म्हणून 1 2 3. त्याच्यानंतर बघा प्लसच्या तिथे पहिल्या ठिकाणी 1 आहे, दुसऱ्या ठिकाणी 3 आहे आणि तिसऱ्या ठिकाणी काय आहे 2 आहे. त्याच्यानंतर सिंपल काय करायचं बघा, सिंपल काय करायचं आहे, 1ने पहिले 4ला गुणाकार करायचं आहे. 4 1 4 आणि प्लस आहे ना, म्हणून याच्यात 1 मिळवायचं आहे. 4 1 4, 4 आणि 1 5. त्याच्यानंतर 3 × 5 करायचं आहे. 3 हा 5 आहे, 15 प्लसचं चिन्ह, त्यामुळे 15 मध्ये 4 मिळवले 19. त्याच्यानंतर बघा 19 19 दुने 38 38 आणि प्लस 1 5, पुढचा किती होता 38 आणि 5 43 झाले. सिंपल झाले मांडणी. आता आपल्याला आन्सर लिहायचं आहे. आन्सर लिहिताना कसं लिहितो आपण, शेवटचा अंक भागिले 19. आन्सर लिहिताना कसं लिहितो आपण, शेवटचा अंक भागिले 19. बघा कसं इथे पुढे लिहिताना 43 आणि भागिले 19. सिंपल असा आन्सर केव्हा येतो आपल्याला, जर इथंपर्यंत राहिलं असतं. कसं राहिलं असतं बघा, 1 + 1 इथं कोणती तरी संख्या आहे, यावेळेस आपण असं लिहिलं असतं. पण इथे बघा काय दिलेलं आहे, इथे 1 आणि त्याच्या खाली दिलेल्या टर्म सुरुवात होते. त्यामुळे लिहिताना आपण कसं लिहावं लागेल, इथली जेवढी टर्म आपण सॉल्व केली एवढी आपण टर्म सॉल्व केलेली आहे. आता एवढी टर्म सॉल्व केलेली आहे, म्हणून हा टर्म आहे खालचा 19 तो वरती चालला जाईल इथे गुणाकाराला आणि 43 खालीच असेल इथला. म्हणजे आपला आन्सर काय येईल बरोबर बघा, 19 भागिले 43. आपला आन्सर काय येईल बरोबर बघा, 19 भागिले 43. कारण की इथली टर्म आपण सॉल्व केलेली या पद्धतीने, एवढी टर्म, एवढे याचा आन्सर काय आहे 43 भागिले 19. म्हणजे इथे जर ती किंमत टाकली तर काय येईल बघा, कसं येईल 1 भागिले 43 आणि इथे 19. म्हणजे याच्यात काय होतं बघा, मेन छेद हा आहे, हा सेकंडरी आहे, त्यामुळे इथला 19 वरती गुणाकाराला चालला जाईल. म्हणून लिहिताना आपण कसं लिहितो, 19 भागिले 43. ही झाली शॉर्टकट मेथड. आता तुम्हाला मी बेसिक मेथड सांगतो बघा. 22 नंबरचा प्रश्न, अशोक लग्नासाठी मोटरसायकलने तासी 60 किलोमीटर वेगाने निघाला. 2 तासानंतर एका ठिकाणी चहासाठी बरोबर 15 मिनिटे थांबला. त्यानंतर तासी 80 किलोमीटर याप्रमाणे अर्धा तास गेल्यानंतर लग्नाच्या ठिकाणी पोचला. तर अशोकचा सरासरी वेग किती? बघा पहिल्या 2 तासामध्ये, आता तुम्हाला स्पीडचा फॉर्म्युला माहीत असेल, स्पीड बरोबर काय असतो, डिस्टन्स अपॉन टाईम. बघा पहिल्या 2 तासामध्ये, पहिल्या 2 तासामध्ये किती डिस्टन्स जाणार आहे ते आपल्याला काढायचं. सिंपल पहिली एक कंडिशनमध्ये 2 तासामध्ये, 2 तासात किती अंतर बघा, 2 तासात म्हणजे सिंपल आपल्याला स्पीड आणि टाईमचं गुणाकार करावं लागेल. बघा पहिल्या 2 तासात स्पीड इंटू टाईम बरोबर डिस्टन्स मिळेल आपल्याला. म्हणजे पहिले 2 तासात बघा कितीच्या स्पीडने जातोय तो, पहिले 60 किलोमीटर वेगाने. म्हणजे बघा इथे 60 गुणिले टाईम किती आहे 2 तासात, म्हणजे सिंपल किती निघेल 60 गुणिले 2 120 किलोमीटर. 120 किलोमीटर पहिल्या 2 तासात त्याचं अंतर निघेल. आणि दुसऱ्या कंडिशनमध्ये बघा किती आहे, 15 मिनिट थांबणार आहे तो चहा पिण्यासाठी. म्हणजे तिथलं स्पीड किती आहे 0 आणि टाईम किती आहे 15 मिनिट आहे. म्हणजे सिंपल इथे आन्सर किती येईल, अंतर त्याचं 0 किलोमीटर. आणि तिसरं काय आहे, तो अर्ध्या तासात किती, अर्ध्या तासात म्हणजे अर्ध्या तास कितीच्या स्पीडने, 80च्या स्पीडने 0.5 म्हणजे अर्धा तास किती जाणार आहे तो 40 किलोमीटर जाणार आहे. म्हणजे टोटल आपल्याला बघा ॲव्हरेज स्पीड काढण्याचा फॉर्म्युला काय असतो, सरासरी स्पीड काढण्याचा, ॲव्हरेज स्पीड किंवा सरासरी वेग बरोबर काय येईल फॉर्म्युला बघा. इथे एकूण अंतर बघा किती आहे, एकूण अंतर आणि खाली एकूण लागणारा वेळ म्हणजे एकूण वेळ. आता सिंपल किमती टाकू. एकूण अंतर बघा
पहिले 2 तासात 120 गेलेलं आहे, त्याच्यानंतर दुसऱ्या अर्ध्या तासात 40 किलोमीटर गेलेलं आहे. म्हणजे सिंपल किती होईल बघा, 120 प्लस 40. एकूण वेळ टाकू आता आपण. एकूण वेळ बघा काय सांगितलं त्यांनी, प्रवासाचा प्रश्न काय सांगितलं त्यांनी, तर अशोकचा सरासरी वेग किती आहे. एकूण प्रवासाचा सरासरी वेग नाही विचारलेला आहे त्यांनी, काय विचारलं आहे फक्त प्रवासाचा वेग म्हणजे स्पीडमध्ये. बघा म्हणजे काय टाकावं लागेल आपल्याला इथे, सिंपल पहिला 2 तास आणि नंतरचा हा अर्धा तास म्हणजे सिंपल 0.5. कारण की आपल्याला तो प्रवासाचा वेग विचारलेला आहे, तो मध्ये थांबतोय त्याचं नाही विचारलेलं आहे त्यांनी. एकूण प्रवासाचा सरासरी वेग नाही विचारलेलं आहे त्यांनी, फक्त विचारले प्रवासाचा वेग. त्यामुळे सिंपल किमती यांची बेरीज करा. बघा किती येते, 160 आणि इथले 2.5. आता बघा हा पॉईंट कॅन्सल करायचं आहे, त्यामुळे आपल्याला इथे एक 0 ठेवावं लागेल. म्हणजे सिंपल कसं होईल, 6 आणि इथे 0 ठेवा, नाही तर गुणाकारामध्ये 10 आणि खाली काय होईल 25. आता सिंपल भाग देऊन द्या, 5 ने भाग देऊ. बघा 5 दुने 10, 5 5 25. 5 ने इकडे भाग द्या, 5 त्रिक 15, किती उरला 1 आणि 5 दुने 10, म्हणजे इथे किती आला 32 आणि इथला हा 2 उरलेला, यांचा गुणाकार केला किती येईल 64 किलोमीटर पर तास. आपला आन्सर किती आला आहे मग, आपला आन्सर किती आला आहे 64 किलोमीटर पर तासी ॲव्हरेज. बघा पुढचा प्रश्न बघू. एका गडावर 80 सैनिकांना 15 दिवस पुरेल एवढे धान्य आहे. 3 दिवसानंतर 20 सैनिक इतरत्र गेले. शिल्लक अन्न राहिलेल्या सैनिकांना किती दिवस पुरेल. बघा एका गडावर किती सैनिक आहे, 80 सैनिक आहे, त्यांना किती दिवस पुरेल एवढा धान्य आहे, 15 दिवस पुरेल एवढं धान्य आहे. म्हणजे टोटल आपण याची इफिशियन्सी काढून घेऊ, टोटल धान्य काढून घेऊ सैनिकांना पुरेल ते किती येतं. बघा 15 8 20 असे आणि हा इथला हा एक 0 आहे, 15 8 20 असे आणि इथला हा एक 0 आहे. टोटल किती धान्य आहे बघा, 15 सैनिकांना पुरेल, सॉरी 80 सैनिकांना 15 दिवस पुरेल. टोटल किती आहे धान्य पर सैनिक किती आहे 1200. त्याच्यात बघा किती 3 दिवसानंतर 20 सैनिक इतरत्र गेले, म्हणजे 3 दिवसानंतर 20 सैनिक निघून गेले. म्हणजे सिंपल 3 दिवस हे पूर्ण सैनिक ते अन्न त्याच्यातलं कितीतरी अन्न खाणारे म्हणजे संपवणारे. म्हणजे सिंपल किती बघा 80 गुणिले 3 किती होता 8 त्रिक 24, 8 त्रिक 24 आणि हा इथला 0, म्हणजे एवढं अन्न ते संपवणारे. म्हणजे सिंपल आपल्याला काय करायचं आहे 1200 मधनं 240 वजा करायचं आहे, कारण की एवढं अन्न ते संपवणार आहे 3 दिवस. म्हणजे इथे काय उरलेल 0, इथनं 21 न घेतला, 10 मधनं 4 गेला 6 आणि 12 मधनं हे 3 गेले 9. उरलेलं अन्न किती आहे मग 960. उरलेलं अन्न किती आहे 960. म्हणजे सिंपल आपल्याला आता काय काढायचं आहे पुढचं, इतर गेले तर शिल्लक अन्न राहिलेल्या सैनिकांना किती दिवस पुरेल. बघा शिल्लक अन्न किती उरलेलं आहे 960, राहिलेल्या सैनिकांना किती दिवस पुरेल. आता राहिलेले सैनिक किती आहे बघा 80 मधनं किती गेलेले आहे 20 निघून गेलेले आहे, 80 मधनं 20 निघून गेलेले, किती उरता 60, म्हणून 60 इथे आणि किती दिवस पुरेल ते आपल्याला काढायचं आहे. सिंपल डी लिहितो मी इथे दिवसाचा. आता हा 60 इकडे भागाला जाईल, म्हणजे सिंपल बघा कसं होईल 960 भागिले 60. सिंपल हा एक 0 कॅन्सल झाला, हा एक 0 कॅन्सल झाला, त्याच्यानंतर 6 ने भाग दिल्यानंतर 6 1 6, किती उरले 3 आणि हा पुढचा 6 ठेवला तर 36 होता. म्हणजे 6 6 36. म्हणजे ते धान्य किती दिवस पुरेल उरलेले 60 सैनिकांना, उरलेल्या 60 सैनिकांना ते धान्य किती दिवस पुरेल, अजून 16 दिवस धान्य पुरेल. बघा 24 नंबरचा प्रश्न दिलेला आहे 120 या त्रिकोणी संख्येचा पाया किती. बघा किती दिलेले आहे 120 ही त्रिकोणी संख्या दिलेली आहे. काय करायचं आहे या 120ला डबल करून घ्यायचं आहे, म्हणजे डबल केलं तर काय येईल बघा 240 आणि 240च्या अगोदरची पूर्णवर्ग संख्या शोधायची. 240च्या अगोदर पूर्णवर्ग संख्या किती आहे 225. म्हणजे 225 कशाचा वर्ग आहे 15चा. म्हणजे सिंपल त्या त्रिकोणी संख्येचा पाया किती असणार आहे 15. सिंपल शॉर्ट ट्रिक. नाहीतर त्रिकोणी संख्या काढण्यासाठी फॉर्म्युला काय असतो बघा n कंसात n + 1, म्हणजे हा पाया आणि त्याच्या पुढची संख्या, म्हणजे सिंपल आणि भागाकारामध्ये 2 असतो.
म्हणजे सिंपल आपण चेक करू 120चा 15 हा पाया बरोबर आहे का नाही. म्हणजे सिंपल किमती टाकू आपण बघा. n टाकू इथे 15 गुणाकारामध्ये कंसात 15 प्लस 1 आणि खाली 2. बघा आता सिंपल जर गुणाकार केला तर बघा काय येईल बघा. 15 गुणिले 15 किती होईल 225 आणि 15 प्लस 15 गुणिले हा 1 15 आणि भागाकारामध्ये 2. आता यांची बेरीज केली तर बघा 5 आणि 5 10 हातच्याला 1 1 आणि हा 2 3 आणि हा 1 4 आणि हा 2 240 भागिले इथला हा 2. आता 2 ने जर भाग दिला तर किती येईल बे 1 बे 2 4 आणि हा 0. म्हणजे बघा जो आपला पाया काढलाय 15 तो आपला बरोबर आहे चेक केलं तर. म्हणजे सिंपल आपला फॉर्म्युला चेक करून घ्यायचं आहे ती बरोबर आलेली की नाही पाया.